गुड इव्हनिंग मित्रांनो, नमस्कार. आजचं मार्केट आपण पाहिलं असेल. आज मार्केटमध्ये एक वेगळाच जोश होता आणि असा असेल का? का नसेल? का नसेल मार्केटमध्ये जोश? सगळीकडनं पॉझिटिव्ह न्यूज होत्या आणि आपल्या मार्केटने आज त्याच्यावरती रिएक्ट करणं हे स्वाभाविक होतं. आज पूर्ण जेवढे निफ्टी, जेवढे आपल्या मार्केटमध्ये जेवढे सेक्टर्स होते, सगळे इन ग्रीन होते. स्मॉल कॅप, मिड कॅपनी एक चांगला जोश भरला. ओके. आणि ट्रिगर काय होते? आजचं मार्केट जे आहे, आजचं मार्केट वरती जाण्यामागे काय ट्रिगर्स होते? काय 2-3 महत्त्वाच्या बातम्या होत्या? त्या आपण समजून घेऊया. तर बघा सगळ्यात पहिली बातमी जी होती, ती होती की यूएसचे मार्केट जे म्हणजे डाव जोन्स, S&P 500 हे काल लाईफटाईम हायला यांनी टच केलं आणि S&P 500 6,900च्या रेकॉर्ड हाय लेव्हलला बंद झाला. डाव जोन्समध्ये जे आहे 650 पॉइंटची रॅली आली. त्याचं कारण होतं यूएस फेड रेट कट. यूएसची फेड पॉलिसी आणि त्याचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला आज फ्रायडेवर बघायला मिळाला आणि आपल्या मार्केटने खूप छान रॅली दिली आज. जसं मी काल बोललो होतो, स्लाइटली आपलं मार्केट जे आहे ते फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होईल. तसंच ओपन झालं. नंतर खाली आलं. त्यांनी आपला जो सपोर्ट लेव्हल होती ती टेस्ट केली आणि तिथनं बूम. आता बघा दुसरी न्यूज होती, ती होती की मोदी सर आणि ट्रम्प सर यांच्यामध्ये झालेली फोनवर चर्चा. या चर्चेचा जो काही प्रभाव होता, तो इतका मार्केटवरती त्यांनी मार्केटने त्या अ, चर्चेला एवढं खूप म्हणजे पॉझिटिव्ह घेतलं. त्यांनी एक नवीन जोश मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळे आज आपल्या मार्केटमध्ये पॉझिटिव्ह रॅली आपल्याला बघायला मिळाली. ओके. तर हे होती दुसरी न्यूज. आता तिसरी न्यूज काय आहे? तिसरी न्यूज ही होती, की जे आपल्यावरती टॅरिफ लादलेलं आहे 50 टक्क्याचं. तर त्याच्यावरती त्यांचे जे समितीचे लोकं भारतामध्ये आलेले आहेत, त्यांच्यासोबत चर्चा चालू आहे. त्याचा आउटकम आपल्याला उद्या बघायला मिळेल. उद्या ती न्यूज आली, की मी तुमच्यासोबत लगेच शेअर करेन. ओके. तर हा होता तिसरा ट्रिगर. आता चौथा ट्रिगर जर पाहायचा ठरला, तर भारताचा महागाई दर, CPI इन्फ्लेशन ऑक्टोबर महिन्यासाठी होता 0.25 आणि नोव्हेंबर महिन्यासाठी आला 0.71%. तर एवढं काही वाढलेलं नाहीये मित्रांनो. त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला जो आहे, तो आपल्या मार्केटवरती सोमवारी नक्कीच बघायला मिळेल. एवढी काही महागाई वाढलेली नाहीये. महागाई आपल्या आवाक्यात आहे, आटोक्यात आहे. ओके. आता बघूया, की आज एफ-आय-आयजनी काय ॲक्टिव्हिटी केली, डी-आय-एसनी काय केलं. तर बघा आज चौतर्फा बाईंग होती आपल्या मार्केटमध्ये. पण एफ-आय-आय जे आहेत, त्यांच्या वार्षिक उत्सवाची तयारी करतायत. मागच्या 5.5 महिन्यांपासून त्यांची सेलिंग कंटिन्यू सुरू आहे आणि ते काही त्यांचा पैसा मोकळा करण्यामध्ये कुठेही हार मानत नाहीये. थोडी सेलिंग आज कमी झालेली आहे. तर तुम्ही बघा कॅश मार्केटमध्ये त्यांनी जवळ-जवळ आजच्या डेटला ₹1114 कोटी रुपयांचा माल विकलाय आणि आपले डी-आय-एस कुठे हार मानतायत. त्यांनी सुद्धा ₹3,868 ₹3,868 कोटी रुपयांचा जो आहे, आज कॅशमध्ये माल खरेदी केलेला आहे. आता जर आपण ओव्हरलूक जर घेतलं, ठीक आहे. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, की ओव्हरऑल सगळे सेक्टर आज इन ग्रीन बंद झालेत. सगळे सेक्टर जे आहेत ना, आज इन ग्रीन बंद झालेत. तर याचा फायदा जो आहे आपल्याला सोमवारी सुद्धा बघायला मिळेल. न्यूज सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. टेक्निकल एनालिसिस काय म्हणतं, की सोमवारी मार्केट काय करू शकतं. तर त्याचाही आपण आढावा घेणार आहोत. तर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल, तुमच्या म्हणजे तुम्हाला ही माहिती जर कामी येत असेल, तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी मला मदत करा. जेणेकरून त्यांचंही ज्ञान वाढेल आणि त्यांनाही या गोष्टीचा फायदा होईल. मी आणखीन एक तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, की कुठल्याही मार्केट गुरूवरती तुम्ही ब्लाइंड विश्वास करू नका, म्हणजे आंधळा विश्वास करू नका. त्यांना मार्केटचा अनुभव नसतो. ते तुम्हाला XYZ बाय कॉल, सेल कॉल सांगतात आणि त्यात तुमचं नुकसान होतं. तर असं अजिबात करू नका. तुम्ही ए टू झेड मार्केट हळू समजून घ्या, शिकून घ्या. तुम्हाला इथे फक्त नॉलेजच्या गोष्टी मिळणार आहेत. तुम्हाला कुठलंही बाय सेल रेकमेंडेशन मिळणार नाही, फॉल्स कमिटमेंट मिळणार नाही. ओके मित्रांनो, इथं फक्त ज्ञान दिलं जाईल आणि त्या ज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमचा पैसा हळू का होईना ग्रो करू शकता, वाढवू शकता ज्ञानाने. तर चला आपण बघूया की निफ्टीने आज काय केलं. बघा आता निफ्टी जर आपण बोलायचं झालं तर बघा तुम्ही इथं बघू शकता निफ्टीने स्लाइटली टू पॉझिटिव्ह ओपनिंग दिली. 20 मिनिटात मार्केट खाली आलं, आपला सपोर्ट टेस्ट केला
आणि तिथनं तर बघा आता सोमवारी निफ्टी काय करू शकते. सोमवारी बघा एक लेवल जी आहे 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजची, त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. ती प्लेस आहे बघा निफ्टीमध्ये 25,959. 25,959 ला 20 डे प्लेस आहे. तर सोमवारी आपली जी निफ्टी आहे ती थोडीशी प्रॉफिट बुकिंग तुम्हाला दाखवू शकते. ओके, तर फ्लॅट टू स्लाइटली निगेटिव्ह आपली निफ्टी सोमवारी ओपन होण्याचे इंडिकेशन टेक्निकल अनालिसिस मधनं दिसत आहे. तर महत्वाचा जो सपोर्ट आहे निफ्टीला तो आहे 25,970. ही लेवल जर होल्ड केली तर इथे तुम्हाला पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. ही लेवल म्हणजे हा सपोर्ट जर ब्रेक केला तर खाली 25,900 हा एक सपोर्ट आहे. आता रेजिस्टन्स कुठे आहे आपल्या मार्केटला सोमवारसाठी. सोमवारी आपल्याला रेजिस्टन्स आहे 26,120. हा जर क्रॉस करून होल्ड केला तर तुम्हाला वरती 26,190 पर्यंत निफ्टी जाताना दिसेल. जर रिजेक्शन आलं 26,120 पासून थोडीशी पुन्हा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते. आता येऊया आपण बँक निफ्टी सोमवारी काय करेल. आता बघा बँक निफ्टीने आजची जी क्लोजिंग दिली आहे ती क्लोजिंग डोजी कॅन्डलने दिली आहे. फ्लॅट क्लोजिंग आहे. ओके. तर तुम्ही बँक निफ्टीमध्ये बघा 20 डे मार्क महत्वाची लेवल 20 डे मार्क परसिस्ट करती सायकोलॉजिकल लेवल जवळ. बँक निफ्टीचा 20 डे मार्क प्लेस करतो 59,093 जवळ आणि तो एक सायकोलॉजिकल लेवल आहे 59,000 ची. ओके. तर पहिला सपोर्ट जर बँक निफ्टीला कुठला असेल सोमवारसाठी तर तो आहे 59,230. तो जर होल्ड केला तर इथे तुम्हाला पुलबॅक बघायला मिळेल आणि जर तो ब्रेक केला तर तुम्हाला खाली 59,070 या लेवलपर्यंत बँक निफ्टी खाली येताना सपोर्ट पर्यंत दिसू शकते. आता बँक निफ्टीला जर रेजिस्टन्स असेल सोमवारसाठी पहिला तर तो आहे 59,570. हा काय? कारण बघा 59,550 ला म्हणजे 500च्या लेवलवरती राउंड फिगर लेवल आहे. ओके. तर तिथे आणखीन एक पुट रायटर्स जे आहेत ना, सॉरी माफ करा, कॉल रायटर्स आणखीन एक तिथे दम लावून बसलेले आहेत. त्यांना अजूनही असं वाटतंय की ही लेवल बँक निफ्टी लवकर क्रॉस करणार नाही आणि त्यांनी तिथून अजून पोझिशन बदललेली नाहीये. 59,570 पहिला रेजिस्टन्स तो क्रॉस करून होल्ड केलं तर 59,750 पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी जाताना दिसेल. 59,570 जर तिथे प्राइस रिजेक्शन आलं त्या रेजिस्टन्सला तर तुम्हाला पुन्हा बँक निफ्टी खाली येताना दिसू शकते. आता सेन्सेक्सवर. सेन्सेक्समध्ये बघा जे आपले दर्शक आहेत किंवा जे ट्रेडर्स सेन्सेक्समध्ये काम करू इच्छितात तर त्यांच्यासाठी आणखीन एक गोष्ट आहे की सेन्सेक्सचा जो 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे तो प्लेस आहे 84,939 वरती. तर सेन्सेक्सला पहिला सपोर्ट जर कुठला असेल तर तो 85,110. तो जर होल्ड केला तर वरती जाईल सेन्सेक्स आणि जर तो क्रॉस करून खाली आली तो जर ब्रेक केला तर 84,940 पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स खाली येताना दिसू शकतो जिथे 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज प्लेस आहे. सेन्सेक्सला जर आपण पहिला रेजिस्टन्स बघितला कुठला असेल तर तो आहे बघा 85,410. हा पहिला रेजिस्टन्स आहे. क्रॉस केला तर 85,560 पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स जाताना सोमवारी दिसू शकतो. स्मॉल कॅप इंडेक्स आणखीनही निगेटिव्ह आहे. 2 दिवसामध्ये छान रॅली आली आहे त्याच्यामध्ये. पण आणखीनही निगेटिव्ह आहे. कारण स्मॉल कॅप इंडेक्सचा जो 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज प्लेस करतो, तो आहे 17,621 ला. जोपर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स 17,900 च्या वरती ग्रीन कॅन्डलने क्लोजिंग बेसिसवर होल्ड करत नाही, तोपर्यंत याच्यामध्ये बाईंग घेणं सध्या तरी टेक्निकल बेसिसवरती अवघड वाटतंय. आता मिड कॅपवर येऊ आपण. बघा मिड कॅप इंडेक्स जर बघितला तर मिड कॅप इंडेक्सने आज 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज देण्यामध्ये तो सक्षम झाला म्हणजे त्याने क्लोज दिलेला आहे 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती. 60,165 ला 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज मिड कॅप इंडेक्सचा प्लेस आहे. तर या लेवलवरती तुम्ही लक्ष ठेवा. लेवल टू लेवल ट्रेड करा मित्रांनो. स्टॉप लॉस नक्की लावा. मी कुठलाही बाय सेल रेकमेंडेशन देत नाही. फक्त ज्ञान हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय आणि यात मला आनंद मिळतो. तर मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं प्रेम असंच राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.